नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यांच्या लक्षणांची, निदानांची आणि त्यावर केल्या जात असणाऱ्या उपचारांबाबत देखील आपण जाणून घेतो. आणि जाणून घेतो म्हणजे काय, तर तज्ज्ञांकडून जाणून घेतो. सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना पोटाच्या विविध तक्रारी असतात. कधी आपण ॲसिडिटी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा इतर काही कारणं समजून घेऊन आपणच त्याचे निष्कर्ष लावतो. पण एकंदरीतच कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती पोटाशी संबंधितच आहे. पोटांचे विकार आणि अत्याधुनिक उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप पाटील, जे स्वतः पोटविकार तज्ज्ञ आणि लिव्हर तज्ज्ञ आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर संदीप पाटील हे उत्तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ असून सध्या ते नाशिक येथील अशोका मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि एंडोस्कॉपी विभागात डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी MBBS व MD मेडिसिन हे पुणे येथून BG वैद्यकीय महाविद्यालयातून केलेलं आहे. DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी ही पदवी त्यांनी मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज व सायन हॉस्पिटलमधून घेतलेली आहे. त्यानंतर ते मुंबई येथील KEM रुग्णालयात सुपर स्पेशालिटी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांना एंडोस्कोपी, ERCP, स्पाय ग्लास यासारख्या स्वादुपिंडांच्या तसेच लिव्हरचे आजार अशा जे झालेले असतात त्यांना नीट पद्धतीने उपचारांना तयार करणं, चांगलं व्यवस्थित करणं यासाठीचा मोठा अनुभव असा आहे. डॉक्टर संदीप पाटील हे EASL युरोपियन असोसिएशन ऑफ स्टडी ऑफ लिव्हर डिसीजेस चे मेंबर असून त्यांचे शोधनिबंध हे वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध देखील झालेले आहेत. तर त्यांच्याचकडनं जाणून घेऊया आज पोटांचे विकार आणि त्याच्यावरती नवीन अत्याधुनिक पद्धतीने केले जाणारे उपचार कोणते आहेत, कशा पद्धतीने आहेत, त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते याविषयी आपण जाणून घेऊयात. पण सुरुवातीला मी म्हटलं तसं की ॲसिडिटी म्हणजे काय आणि मुळात वारंवार जर ॲसिडिटी होत असेल तर हे कशाचं लक्षण आहे? वारंवार ॲसिडिटी होणं हे आजकाल आपल्या स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आणि आपल्या फूड हॅबिट याच्याशी बऱ्याच प्रमाणात निगडीत आहे. जसं वेळेवर जेवण न करणं, अवेळी जेवणं किंवा जंक फूड इंटेक किंवा वर्क स्ट्रेस म्हणजे कामाचा स्ट्रेस, या गोष्टींनी वारंवार ॲसिडिटी ही होत असते. पण या व्यतिरिक्त काही महत्त्वाची कारणं ही ॲसिडिटी होण्यामागे असू शकतात. जसं एक हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्याचं प्रमाण आजकाल रुग्णांमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येतं. तर हा बॅक्टेरिया पाण्यातून किंवा खाण्यातून पसरतो आणि एकदा तो स्टमक वॉलला कॉलनाइज झाला की जोपर्यंत आपण त्याला क्लिअर करत नाही तोपर्यंत हा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. याच्या व्यतिरिक्त एक हायॅटस हर्निया किंवा लॅक्स हायॅटस म्हणजे अन्ननलिकेचा जो खालचा स्पिंक्टर असतो तो काही वेळेला लॅक्स किंवा लूज झाल्यामुळे वारंवार ॲसिड किंवा खाणं अन्ननलिकेत येण्याचं प्रमाण वाढतं. तर त्यामुळे पण हा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जाणवू शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फंक्शनल डिस्पेप्सिया, म्हणजे याच्यात 70% रुग्णांमध्ये हा प्रॉब्लेम सध्या आम्हाला आढळून येतो आहे. हा प्रॉब्लेम हा स्ट्रेसशी बऱ्यापैकी प्रमाणात निगडीत आहे. म्हणजे स्ट्रेसमुळे देखील ॲसिडिटी जास्त प्रमाणात होऊ शकते. येस. ओके. आपण डॉक्टर, ही ॲसिडिटी वारंवार होत असेल तर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे? वारंवार ॲसिडिटी होत असेल तर मी सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट म्हणजे ही एंडोस्कोपी. आता एंडोस्कोपीचं नाव घेतलं तर बऱ्याच जणांना भीती वाटते की एंडोस्कोपी म्हणजे नक्की काय. तर ती फक्त एक दुर्बिणीद्वारे केली जाणारी तपासणी आहे. त्याच्यात आपण अन्ननलिका, स्टमक, लहान आतडी हे तपासतो. याला 2 ते 3च मिनिट लागतात आणि ही तपासणी जनरली लोकल ॲनास्थेशियामध्ये केली जाते, म्हणजे एक स्प्रे दिला जातो घशाला. काही पेशंट असे असतात की ज्यांना खूपच भीती असते एंडोस्कोपीची, तर त्या रुग्णांना आपण सिडेशन म्हणजे झोपेचं इंजेक्शन देऊनसुद्धा ती तपासणी आपण करू शकतो. ह्या तपासणीमध्ये आपण H. पायलोरी इन्फेक्शन किंवा हायॅटस हर्निया किंवा तसेच जठराचे कॅन्सर किंवा फंगल इन्फेक्शन यासारखे मोठे आजार याचं निदान आपण या तपासणीद्वारे करू शकतो. डॉक्टर, जसं सुरुवातीला मी म्हटलं की आपल्या मुळात विषयाचंच नाव पोटांच्या विकारांशी अनुषंगाने आहे. बऱ्याच वेळा असं देखील जाणवलं जातं किंवा बरेच पेशंट्स देखील तुमच्याकडे येत असतील की ज्यांना शौचाद्वारे रक्त जातं. तर हे नक्की काय आहे आणि यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? शौचावाटे रक्त जाण्याची बरीच कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे मूळव्याध.
पण सर्वसाधारणपणे असा गैरसमज असतो की शौचावाटे रक्त जात आहे म्हणजे ते मूळ व्याधामुळेच जात असणार आणि लोक स्वतःहून त्याची ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने सुरू करतात. परंतु याच्या व्यतिरिक्त काही मोठे आजार आहे जसं की अल्सरेटिव्ह कोलायटिस. तर त्यामध्ये मोठ्या आतड्यांना आतमध्ये जखमा झालेल्या जे असतात. स्क्रीनवर दिसतंय तशा जे पद्धतीने. स्क्रीनवर दिसत आहे तो एक अल्सरेटिव्ह कोलायटिसचाच पेशंट आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्यांचं कॅन्सर. तर त्यामुळे पण शौचावाटे रक्त हे जाऊ शकतं आणि जर आपण त्याचं निदान जर दुर्लक्षित केलं तर तो आजार हा शरीरामध्ये पसरू शकतो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सॉलिटरी रेक्टल अल्सर. सॉलिटरी रेक्टल अल्सरमध्येही मोठ्या आतड्यांना मोठे अल्सर्स झालेले असतात त्यामुळे ते ब्लिडिंग होऊ शकतं. तर मी या रुग्णांना हा सल्ला देईल की जेव्हा पण शौचावाटे रक्त जातं तर कोलोनोस्कोपी किंवा सिग्मॉइडोस्कोपी म्हणून एक डायग्नॉस्टिक टेस्ट असते. तर ती करणं खूपच गरजेचं आहे कारण त्याच्याने व्यवस्थित निदान होणं आणि प्रॉपर ट्रीटमेंट होणं हे होऊ शकतं. आता ही दुसरी केस आहे ज्यामध्ये आम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला कोलोनोस्कोपीवर. तर अशा रुग्णांना जर ते मूळ व्याधाची ट्रीटमेंट घेत राहिले यात काही महिने किंवा कधी कधी काही वर्ष पण निघून जातात आणि मग हा आजार शरीरात पसरतो. त्यामुळे जेव्हाही शौचावाटे रक्त जात असेल तर तेव्हा स्वतः ट्रीटमेंट न करता आपण गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टचा सल्ला हा घेतला पाहिजे जेणेकरून असे मोठे आजार हे मिस होणार नाही आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट ही आपल्याला करता येऊ शकेल. नक्कीच. डॉक्टर, दुसराही एक महत्त्वाचा आजार बऱ्याच वेळा असा असतो की पित्ताशयातील खडे. मुळात या खडे होण्यामागचं कारण काय आणि त्याच्यावरचं काय म्हणजे काय कशा पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात? अच्छा, पित्ताशयातले खडे होण्यामागचे पण बरेच कारणं आहेत. त्याच्यामध्ये जसं ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा असणं, याच्यामुळे शरीरामध्ये ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढून पित्ताशयामध्ये खडे होत असतात. आपल्या फूड हॅबिट म्हणजे जसं ऑइली फूड इंटेक जास्त असणं किंवा हाय कॅलरी फूड इंटेक करणं, तर याच्यामुळे पण पित्ताशयामध्ये खडे होऊ शकतात. याला अजूनही काही कारणं आहेत जसं की काही वेळेला फॅमिलियल टेंडन्सीज असतात किंवा डायबिटीज पेशंटमध्ये पित्ताचे खडे होण्याचं प्रमाण हे जास्त आढळून येतं. पण पित्ताशयाचं खड्यांचा रिपोर्ट बघितला की बरेच लोक पॅनिक होतात की आता काय करावं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की सगळ्याच पित्ताशयातले खड्यांच्या पेशंटना हे ट्रीटमेंटची गरज नसते. तर जे स्मॉल स्टोन्स आम्ही म्हणतो म्हणजे जे 10 मिलीमीटरपेक्षा कमी साईज आहे किंवा ज्यांना त्याचा काही त्रास नाही आहे, ज्याला आम्ही एसिम्प्टमॅटिक गॉल स्टोन्स असं म्हणतो, तर त्या रुग्णांना त्या खड्यांची ट्रीटमेंट घेण्याची गरज नसते. त्यांना फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जेवणात तेलाचं प्रमाण कमी करणं किंवा रेग्युलर वॉकिंग, वजन जास्त असेल तर ते हळूहळू कमी करणं. आता मी हे हळूहळू का म्हणतोय कारण रॅपिड वेट लॉस म्हणजे आठवड्याला 1 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं किंवा महिन्याला 2 ते 3 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं तरीसुद्धा गॉलस्टोन्स होण्याची एक भीती असते. आणि जास्त केलं तरी पण भीती असते. हो, त्यामुळे रॅपिड वेट लॉस हा जनरली ॲडवायझेबल नसतो. म्हणजे बरेच लोक काहीतरी ट्रीटमेंट घेऊन अचानकपणे 5-6 किलो एका महिन्यात वजन कमी करतात, तर ते हार्मफुल असू शकतं असं मी म्हणेल. आणि ट्रीटमेंट म्हटली आपण म्हणजे याच्यामध्ये काही नवीन सुविधा पण उपलब्ध आहेत जसं की एंडोस्कोपी. आता पित्ताशयातली खडे जरी आपण एंडोस्कोपीद्वारे काढू शकत नसलो पण बाईल डक्ट, कॉमन बाईल डक्ट म्हणजे पित्ताशयातली जी नळी आहे तर त्याचे खडे आपण एंडोस्कोपीद्वारे काढू शकतो. तर याच्यात जी प्रक्रिया आहे एंडोस्कोपीद्वारे खडे काढण्याची तर तिला ERCP असं आम्ही म्हणतो. म्हणजे त्यात बलूनद्वारे हे स्टोन्स आपण काढतो. आणि याच्यात काही ॲडव्हान्स असे एंडोस्कोप्स पण आलेत की ज्याला स्पायग्लास एंडोस्कोप किंवा स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोप्स असं म्हणतात. तर हा स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोप अतिशय थीन असा स्कोप आहे की ज्याच्यामुळे
इवन मोठे स्टोन्स म्हणजे 2 सेंटीमीटरपेक्षा मोठे स्टोन्ससुद्धा लेझरच्या साहाय्याने आपण हे अशा फोडू पद्धतीने शकतो. काढले जातात का जे आपल्याला स्क्रीनवर हो, दिसतात? आपल्याला जे स्क्रीनवर दिसतंय ते बलूनच्या साहाय्याने आपण ते पित्ताशयातल्या नळीतील खडे काढतोय. हा बलून आहे ज्याच्याद्वारे ते स्टोन्स काढले जातात. आणि एक स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोप हा जो फोटो आपण बघतोय तर याच्यामध्ये अतिशय थिन म्हणजे 2 ते 3 मिलीमीटर साईजचा तो स्कोप असतो की ज्याद्वारे आपण बाईल डक्टमध्ये आत एंट्री करू शकतो. म्हणजे ही सध्याच्या काळातली सगळ्यात ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी आपण म्हणू शकतो. आणि अशोका मेडिकॉरमध्ये सुद्धा ती उपलब्ध आहे. डॉक्टर मला एक थोडंसं उपप्रश्न विचारायचा आहे की म्हणजे ही सगळी शस्त्रक्रिया करायला मग एक तर म्हणजे आपण त्याला म्हणतो की ॲनेस्थेशिया देतो का किंवा काही ट्रीटमेंटसाठी किती वेळ लागतो सगळ्या शस्त्रक्रियेसाठी? तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही कट न घेता, शरीरावर कुठलाही इन्सिजन न घेता आपण ही सगळी प्रक्रिया करतो. या प्रक्रियेला साधारण 30 ते 45 मिनिट हे लागतात आणि आपण हे सिडेशनमध्ये करतो. म्हणजे रुग्णांना फक्त झोप येते एक 30 ते 45 मिनिटांसाठी. काही केसेसमध्ये जनरल अनास्थेशिया देऊन आपण ही प्रक्रिया करू शकतो. नक्कीच डॉक्टर, मगाशी एक फॅटी लिव्हरचा उल्लेख झाला, पण मुळात हे फॅटी लिव्हर किती गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे आणि ते का घेतलं गेलं पाहिजे जर असेल तर? आता हा फॅटी लिव्हर म्हणजे बरीच रुग्ण हे वेगळ्या कारणांसाठी सोनोग्राफीला जातात आणि त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरचा उल्लेख येतो. तर हा फॅटी लिव्हर बरेच लोक इग्नोर करतात. पण फॅटी लिव्हर म्हणजे काय नेमकं? तर लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिट होणं. तर एक्सेसिव्ह फॅट डिपॉझिट होऊन त्यानंतर ओव्हर पिरियड ऑफ टाईम म्हणजे 4 ते 5 वर्षात लिव्हर डॅमेज हा होऊ शकतो. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या रिपोर्टला कधी इग्नोर करू नये. तर त्यासाठी काही तपासण्या आम्ही ॲडवाईस करतो. सगळ्यात महत्त्वाची तपासणी फायब्रोस्कॅन. तर हा आपण जे स्क्रीनवर दिसतोय तो फायब्रोस्कॅन आहे. तर फायब्रोस्कॅन स्कोअर हा 7पेक्षा जास्त असेल तर आपल्याला ह्या फॅटी लिव्हरसाठी ट्रीटमेंटची गरज ही पडत असते. तसंच ह्या तपासणीसोबत आपण लिव्हर फंक्शन टेस्ट की ज्या ब्लडद्वारे केलेल्या टेस्ट आहेत ते आपण करतो. आणि फॅटी लिव्हर होण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी काही तपासण्या असतात. आता ही कारणं नेमकी काय फॅटी लिव्हर होण्याची? तर त्याच्यामध्ये ओबेसिटी म्हणजे एक्सेसिव्ह वेट असणं किंवा लॅक ऑफ एक्झरसाइज म्हणजे बैठी जॉब किंवा एक्झरसाइज पूर्ण आठवड्याभरात ॲटलिस्ट आपण 5 वेळा वॉकिंग केलं पाहिजे, जे की 30 ते 45 मिनिट डेली वॉकिंग असणं गरजेचं आहे. जर हे सुद्धा नसेल तर ह्या रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर होण्याचा धोका असतो. त्यानंतर डायबिटीज पेशंट किंवा रेस ट्रायग्लिसराईड लेव्हल्स तर ह्यासारख्या किंवा अल्कोहोल इंटेक आपण जरी ऑकेजनल अल्कोहोल म्हटलं तरीसुद्धा त्या रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर होण्याचा धोका असतो. आणि फॅटी लिव्हरला इग्नोर करू नये कारण ज्यावेळेला लिव्हरमध्ये इन्फ्लमेशन होतं ह्या फॅटमुळे तर त्या आजाराला नॅश असं म्हटलं जातं. तर ह्या नॅशमुळे पुढच्या 4 ते 5 वर्षात लिव्हर खराब होण्याचा हा धोका असतो. त्यामुळे ह्या आजाराचं वेळीच उपचार आणि निदान केलं तर आपल्याला पुढचे हे धोके टाळता येतात. नक्कीच डॉक्टर, लिव्हर सिरोसिस म्हणजे काय? कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की दारू पिणाऱ्यालाच होतात किंवा नाही होत. काय नक्की याच्याबद्दल काय समज आहेत? हाही एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. म्हणजे लिव्हर सिरोसिस डायग्नोज झालं की डॉक्टर मी तर कधीच दारू घेतली नाही, मग मला कसा लिव्हर सिरोसिस झाला? तर लिव्हर सिरोसिस आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये एक 60 ते 70% लिव्हर खराब होणं याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणू शकतो. त्याच्यामध्ये अल्कोहोल हे एक कॉमन कॉज आहे. म्हणजे जे लोक क्रॉनिक अल्कोहोल इंटेक म्हणजे जसं ज्यांना काही वेळेला दररोज अल्कोहोल इंटेक करतात किंवा खूप फ्रिक्वेंटली बिंज ड्रिंकिंग त्यांच्यामध्ये हा धोका असतो. पण त्या व्यतिरिक्तही काही कारणं आहेत जसं की हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, त्यानंतर नॅश म्हणजे मी आत्ताच थोड्यापूर्वी जे सांगितलं की चरबीमुळे लिव्हर खराब होणं. आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये लिव्हर सिरोसिस होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे नॅश.
तर हा बदल आपल्या भारतातही सध्या दिसून येतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त काही जेनेटिक फॅक्टर्स असतात कारणीभूत लिव्हर खराब होण्यामागे किंवा ऑटोइम्युन लिव्हर डिसीज. तर अशी वेगवेगळी कारणंही असू शकतात. तर त्या कारणांचं वेळेवर निदान करणं आणि त्याचा उपचार करणं याच्याने पुढचे धोके हे बऱ्याच वेळेला टाळले जातात. डॉक्टर, तुम्ही लिव्हरवर ट्रीटमेंट करणारे स्पेशालिस्ट देखील आहात, तर लिव्हर ट्रान्सप्लांट हे नक्की काय आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मुळात त्यावेळी काय काळजी घेणं गरजेचं असतं? तर लिव्हर ट्रान्सप्लांट आपण म्हणजे जे लिव्हर सिरोसिसचे पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये वारंवार पोटात पाणी भरतंय किंवा रक्ताची उलटी होते किंवा त्यांचं लाईफस्टाईल त्या आजारामुळे व्यवस्थित राहत नाही आहे, तर त्या रुग्णांना आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला देत असतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे ट्रान्सप्लांट असतात. एक आहे लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट आणि दुसरं आहे कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट. तर लिव्हिंग डोनर म्हणजे रुग्णाचे जे क्लोज रिलेटिव्ह आहे त्यांचा एक 1/3 पार्ट काढून तो रुग्णाला दिला जातो. आणि कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांटमध्ये जे ब्रेन डेड पेशंट आहे म्हणजे ॲक्सिडेंटचे पेशंट्स किंवा ब्रेन डेड पेशंट, तर त्यांचं लिव्हर हे ह्या रुग्णांना दिलं जातं. पण ह्या प्रक्रियेमध्ये काही काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणजे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सुद्धा काही इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन्स जे आपल्याला वर्षभर किंवा मे बी 2-3 वर्ष आपल्याला घ्यावी लागू शकतात आणि ह्या औषधांमुळे काही वेळेला इन्फेक्शनचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जसं मास्क वापरणं किंवा जास्त गर्दीत न जाणं, हेवी वर्क न करणं, ॲटलिस्ट हे आपल्याला 1 ते 3 महिने ह्या सूचना आपल्याला पाळाव्या लागतात. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही अशोका मेडिकोवरमध्ये सगळ्या पद्धतीने हे सगळं ऑपरेट करता, तर त्याबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही? आता हे इवन लिव्हर ट्रान्सप्लांट हे जे उपचार आहेत तर ते आपल्या अशोका मेडिकवरमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि इतर रुग्णालयांच्या मानाने आम्ही ते कमी कॉस्टमध्ये म्हणजे कमी बजेटमध्ये आम्ही सध्या ते करतोय. कारण लिव्हर ट्रान्सप्लांट करणं याच्या मागे मेन प्रॉब्लेम हा फायनान्शियल असतो. म्हणजे ते 25 ते 30 लाखापर्यंत याचा काही वेळेला खर्च हा येऊ शकतो. पण अशोका मेडिकवरमध्ये आम्ही तो खर्च थोडासा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय की ज्याच्यामुळे जास्त रुग्णांना ह्या लिव्हर ट्रान्सप्लांट पद्धतीचा फायदा हा मिळू शकेल. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही काही संस्थांकडनं ह्या उपचार पद्धतीसाठी मदत मिळवून देणं म्हणजे थ्रू डोनेशन्स, तर हे सुद्धा आम्ही करत असतो. आणि बऱ्याचशा ॲडव्हान्स पद्धती जसं की स्पायग्लास कोलॅन्जिओस्कोपी किंवा एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड यासारख्या सगळ्या ॲडव्हान्स पद्धती आम्ही म्हणजे अशोका मेडिकवरमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे संबंधित तपासण्यासाठी जे लागतं यंत्र ती सगळी तुमच्याकडे उपलब्ध आहे, उपस्थित म्हणजे अशोका मेडिकोवर जे नाशिकमध्ये आहे तिथे निश्चितच तुम्हाला तुमच्या पोटाच्या विकारांसंदर्भातली अधिक माहिती देखील मिळू शकते. त्या संदर्भातले नंबर्स किंवा संपर्क देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पण मुळात प्रश्न असा आहे डॉक्टर की तुम्ही डॉक्टर आहात, मेडिकल प्रोफेशन तुम्ही आहात, पोटांचे विकार होऊ नयेत म्हणून मुळात काळजी काय घ्यावी, आहार विहार आपला कसा असला पाहिजे? तर त्यासाठी मी काही टिप्स देईल. सगळ्यात महत्त्वाचं हाय फायबर इनटेक, म्हणजे आपल्या जेवणामध्ये फळांचा पालेभाज्यांचा वापर हा जास्त प्रमाणात केला पाहिजे. याच्याने फायबर इनटेक जास्त होऊन बरेचसे आजार हे आपल्याला टाळता येतात. त्याच्यानंतर रेग्युलर एक्झरसाइज, म्हणजे आठवड्यातले 5 दिवस तरी आपण ॲटलिस्ट वॉकिंग करणं हे गरजेचं आहे आणि ते पण एक 30 ते 45 मिनिट वॉकिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग हे आपल्यासाठी सफिशियंट मानलं जातं. त्यानंतर वॉटर इनटेक, म्हणजे पाण्याचं प्रमाण किती असावं, तर ते 2.5 ते 3 लिटरपेक्षा हे नक्कीच आपलं पाण्याचं इनटेक दिवसभरातलं हे जास्त असलं पाहिजे. आणि जंक फूड अवॉइड करणं, म्हणजे ज्याच्यामध्ये तळलेल्या गोष्टी, स्ट्रीट साईड फूड किंवा बर्गर, पिझ्झा ह्या गोष्टींमुळे वजन वाढणे, तसेच लिव्हरचे आजार होणे, वारंवार ॲसिडिटी होणे, तर हे प्रमाण ह्या फूड्समुळे वाढलेलं आहे. तर ते टाळणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे या आजाराला वय नाही असं म्हणायला हरकत नाही? हो, नक्कीच.
नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि पोटाच्या विकारांसंदर्भात जे जे काही विकार आहेत आणि त्यावर उपचार कशा पद्धतीने केले जातात, विशेषतः अशोकामध्ये जे आहेत मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये, ते त्या पद्धतीने तिकडे कसे केले जातात हे तुम्ही माहिती सांगितलीत. प्रेक्षकांना एक चांगल्या रीतीने सल्ला दिलात की मुळात आजारच होऊ नये म्हणून काय केलं गेलं पाहिजे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.